उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। बघा, शारदीय नवरात्र उत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे। यंदा 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात आई भवानी विराजमान होणार आहे। आपल्याला या 9 दिवसाच्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा करायची असते, सेवा करायची असते, कुळाचार करायचा असतो आणि या नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुळाचार अतिशय महत्त्वाचा असतो। त्याच्यामध्ये एक येतं ते घटस्थापना, अखंड दिवा, मंगल कलश, होम हवन, कन्यापूजन आणि देवीची तळी भरणं आणि सगळ्यात महत्त्वाचं येतं ते दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणं, जो तुमच्या कुळाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे। या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण जास्तीत जास्त आई भवानीची सेवा करणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुमची अगदी कुठलीही कुळदेवी असेल तरी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं आहे। आता 14 दिवसाच्या कालावधीमध्ये हवनयुक्त दुर्गा सप्तशती पाठ कसं करावं, 14 पाठ कसे करावे, 9 पाठ कसे करावे, 7 पाठ कसे करावे, 5 पाठ कसे करावे, तर 1 पाठ कसा करावा या संदर्भातील आज आपण माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण मी तुम्हाला यात सगळं सांगण्याचा प्रयत्न केले आहे। तर बघा, आता बघा की मी जसं तुम्हाला सांगितलं की आपली कुठलीही कुळदेवी असेल तरी सुद्धा तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे। आता काही घरात ना देवी महात्म्य वाचलं जातं। आता जर तुमच्या घरात देवी महात्म्य वाचत असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथ घेऊ नका, कारण काय होतं ना, देवी महात्म्याचे पण रोज 2-2 पाठ तुम्हाला करायचे असतात। आता त्याला अर्थात 1.5-1 तास लागून जातो। मग दोन्ही सेवा जर तुमच्याकडनं होत असेल तर मग तुम्ही दुर्गा सप्तशती पारायण करा, कारण देवी महात्म्य पण या दुर्गा सप्तशती ग्रंथासारखं आहे। मग तुम्हाला जर हा दुर्गा सप्तशती ग्रंथ खरेदी करायचा असेल तर तो तुमच्या जवळच्या केंद्रात मिळून जाईल। आता पारायण कोणी करावं, पारायण कोणीही करू शकतं। प्रत्येक स्त्री पारायण करू शकते, कुमारिका करू शकते, ब्रह्मचारिणी करू शकते, जिला विधवा म्हणतात तीही करू शकते। आई भवानीची कुठलीही सेवा प्रत्येक स्त्री करू शकते। मग ताई मी विधवा आहे, मग मी दुर्गा सप्तशती पारायण करू शकते का? हो, नक्कीच तुम्ही करू शकता, कारण आपण आपल्या आईची सेवा करत असतो। आईची सेवा करत असताना तू कोण मी कोण असं काही बघितलं जात नाही। बिनधास्त सगळ्या महिलांनी सेवा कराव्यात। आता समजा मला या नवरात्रीमध्ये 11 दिवसांचा कालावधी असणार आहे, तर दसऱ्याच्या दिवशी तर आपल्याकडनं सेवा होत नाही, म्हणजे 10 दिवसाच्या आपल्याला सेवा करायची असते। मग या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये मला माहिती आहे की मला किती पाठ करायचे। आता समजा कोणाला 14 पाठ करायचे आहेत, तर आता 14 पाठ का करतात इथून सुरुवात करूया। बघा, प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या एकदा तरी माझ्या वास्तूमध्ये, माझ्या घरात नवचंडी व्हावं। आता जर नवचंडी करायला गेलं तर 3 दिवस लागतात आणि त्याचा खर्च 50-1 हजार रुपये आरामशीर लागतो। पण जर तुमच्या घरात 14 दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण झालं तर तुमचे नवचंडी केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं। मग जर 14 दुर्गा सप्तशती पारायण करून जर नवचंडी केल्याचं फळ मला मिळत आहे तर मी का नको करायला? म्हणूनच 14 दुर्गा सप्तशती पारायण करायचं असतं। आता 14 का करावं हे तुम्हाला समजलं। काही कारणांनी महिलांना लहान बाळ आहे, तुम्ही नोकरी करता, 14 पारायण करणं शक्य होत नाही। मग त्यांनी काय करावं? मग त्यांनी अगदी 1 पारायण करा, 5 पारायण करा, विषम संख्येत 1, 3, 5, 7, 11 किंवा 14 पारायण या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता। आता बघा, पारायण कोणी करावं हे तुम्हाला समजलं असेल। संकल्प कसा करायचा असतो, जसं तुम्हाला माहिती आहे की म्हणजे मला 14 पाठ करायचे आहे, तर पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करावा। आई भवानी समोर संकल्प कसा करायचा माहिती आहे, तरी पण पटकन सांगते। उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, फूल घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाकायचं आणि आई भवानीला प्रार्थना करावं। तुमचं नाव, तुमचं गोत्र बोलावं। ज्यांना गोत्र माहीत नाही त्यांनी कश्यप गोत्र बोलावं। आई भवानीला प्रार्थना करावी की मला यावर्षी 14 पाठ करायचे आहेत, तू माझ्याकडून करून घे, असं प्रार्थना करायची आणि तुमच्या मनातली इच्छा तुम्ही सांगायची आणि ते पाणी खाली सोडून द्यायचं। परत 2 पाणी घ्यायचं आणि ते काही संकल्पाचं पाणी आहे ते तुम्ही कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता। हा झाला संकल्प करणं। आता पहिल्या दिवशी तुम्हाला पाठाला सुरुवात करायची आहे। आता पाठाचे नियम तुम्हाला सांगते बघा, या पाठाचे खूप काही नियम नाही आहे। जिथे आपण घटस्थापना करतो, जिथे मंगल कलशाची स्थापना केली आहे आणि किंवा जिथे तुम्ही फक्त दिवा लावलाय, अखंड दिवा, कारण प्रत्येकाच्या घरात घटस्थापना होत नाही असं म्हणजे जिथे होते तिथे त्यांनी तिथे करावं। मग अशा वेळेस जिथे तुम्ही ठेवला आहे तिथे एक चौरंग असावा, पाट असावा छोटासा, त्याच्यावर हा ग्रंथ ठेवायचा।
आणि तो ग्रंथ झाकून ठेवायचा असतो. ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्राचं पारायण केल्यावर तो ग्रंथ आपण झाकून ठेवतो, वाचून झाल्यावर त्या पद्धतीने तुम्हाला तो ग्रंथ झाकून ठेवायचा. आता जर तुम्हाला केंद्रात पण पारायणला जायचं असेल, कारण केंद्रात पण सामूहिक पाठ होतात, संकल्पयुक्त पारायणामध्ये म्हणजे जे आपण संकल्पयुक्त पाठ करणार आहे त्याच्यामध्ये सामूहिक पाठ ॲड करायचे नाही आहे. म्हणजे जर तुम्ही घरात संकल्पयुक्त करत आहात तर तुम्हाला केंद्रात केलेला पाठ तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचा नाही आहे. जर बघा 14 पाठ मी घरात केले तर मी 14 पाठ घरातच करेन, केंद्रात जाऊन आपले पाठ मोजू शकत नाही, कारण ते सामूहिक सेवा असते. नक्कीच तुम्ही केंद्रात जाऊन पण पारायण करा, पण जर तुमची संकल्पयुक्त सेवा असेल तर घरातलेच पाठ तुम्ही मोजायचे. आता मांडणी करावी लागते का? तर हो, नक्की. एवढा दिव्य ग्रंथ तुम्ही पठण करत आहात तर नक्की मांडणी करा. मांडणी करा म्हणजे काय? एका चौरंगावर एका छोट्याशा पाटावर ग्रंथ ठेवावा आणि तो वाचावा. आणि वाचन करून झाल्यावर परत त्याला एक लाल वस्त्र किंवा कुठलं पण लाल, हिरवं, पिवळं कुठलंही तुम्ही वस्त्र घेऊन अंथरू शकता. या पद्धतीने मग ताई आम्हाला बसून वाचता येत नाहीये, गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे, काही मणक्यांचा प्रॉब्लेम असू शकतो, मग नक्कीच तुम्ही प्लास्टिकच्या खुर्चीवर, टेबलवर तुम्ही ग्रंथ ठेवून पठण करू शकता. आता हा ग्रंथ पाठ कसा करावा, पठण कसा करावा? सगळ्यात आधी, कारण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 13 अध्याय असणार. मग आता हा सगळा ग्रंथ वाचायचा का? इथून सुरुवात. कारण नव्याने करतात, काही बायकांचं असं असणार ना, डायरेक्ट पहिल्या अध्यायापासून सुरुवात करतात. हे चुकीचं आहे. पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची नाहीये. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला सगळा ग्रंथ पठण करायचं. म्हणजे सगळा ग्रंथ पठण करायचं म्हणजे अगदी पहिल्या पानापासून करायचं का असं सुद्धा नाही. मी तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे. बघा, सगळ्यात आधी काय असतं, आता समजा माझा पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी काय होतं ना, आपल्याला प्रश्न पडतो की पहिल्या दिवशी पहाटे उठून पारायण केलं तर चालतं का? म्हणजेच काय की आपली घटस्थापना नाही झाली तरी पण आपण पारायण करू शकतो का? हो, तुम्ही करू शकता. एकतर घटस्थापना असते, त्या दिवशी उपवास असतो, बऱ्याच काही गोष्टी असतात पहिल्या दिवशी, मग तुम्ही घटस्थापना करायच्या आधी सुद्धा पारायण करू शकता. आता बघा, तुम्हाला सांगते की पहिला काय आहे, तर पहिलं आहे श्री दुर्गा सप्तशती प्रार्थना. प्रार्थना म्हणायची गरज नाही, औतणिका म्हणायची गरज नाही, मंगलाचरण म्हणायची गरज नाही, श्री दुर्गा अष्टोत्तर नामस्तोत्र म्हणायची गरज नाही. आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे, तर बघा, आपल्याला सुरुवात दिव्या कवचाने सुरुवात करायची आहे. कळालं? तुम्ही पहिल्या दिवशी जर करणार असाल तर पहिल्या दिवशी स्वामीस्तवन म्हणायचं, एक माळ नवार्णव मंत्र म्हणायचं. म्हणजे कोणता? ओम ऐ ब्रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राची म्हणावे आणि त्याच्यानंतर तुम्ही मग दिव्या कवचाने सुरुवात करावे. आता मला आज एक पाठ करायचं आहे. मग एक पाठ म्हणजे काय? 1 ते 13 अध्याय. पण ते कसे वाचायचे ते तुम्हाला सांगते. पहिल्यांदा आपण दिव्या कवचाने सुरुवात करायचं, त्याच्यानंतर त्याच्या आधी तुम्हाला स्वामीस्तवन म्हणायचं आहे. म्हणजे 22 तारखेला स्वामीस्तवन म्हणणार, एक माळ मी नवार्णव मंत्र म्हणणार, त्याच्यानंतर मी परत दिव्याकवचन म्हणणार. दिव्याकवच झाल्यानंतर श्री अर्गल स्तोत्र, त्याच्यानंतर श्री किलक स्तोत्र आणि मग रात्री सुक्त म्हणून मी पहिल्या अध्यायाला सुरुवात करणार. मग मी 1 ते 13 अध्यायाचं पठण करणार आणि ते एकदा 1 ते 13 अध्याय पठण करून झालं की तंत्रोक्त देवी सुक्त म्हणायचं, प्राधानिक रहस्य म्हणायचे, वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य पण म्हणायचं आणि देवाप्रधान क्षमापण स्तोत्र म्हणायचं. हे सगळं म्हटल्यावरच आपल्याला एक पाठ होतं. समजलं? बघा, हे सगळं म्हणून झालं आपल्याला एक पाठ होतं. मग स्वामीचरित्र सारामृतचं कसं असतं ना आपलं, की चला आज समजा माझं बाळ उठलं तर मी 5वा अध्याय म्हणजे 5च अध्याय पठण करणार, मग नंतर मी ब्रेक घेऊन दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करणार, असं नाही. दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण एका बैठकीतच पूर्ण करायचं असतं. मग ताई माझं लहान बाळ आहे, मग मी अध्याय आत्ता वाचून अर्धे नंतरही नाही, हे एका बैठकीतच बसून तुम्हाला पारायण करायचं असतं. मग अशा वेळेस तुमचं बाळ जेव्हा झोपलेलं असेल, तुमची घरातली कामं जेव्हा आवडतील तेव्हा तुम्ही पाठाला सुरू करू शकता. म्हणजे बघा, तुम्ही अगदी पहाटे म्हणा किंवा दुपारी 12 ते 12:30 मध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथ सुद्धा पठण करू शकता. आणि राहू काळात जर केलं तर अतिउत्तम. राहू काळात दुर्गा सप्तशती ग्रंथाचं फळ आपल्याला अनंतपटीने भेटत असतं. नक्कीच तुम्ही रोज जो 1.5 तासाचा राहू काळ असतो ना, त्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. तुम्हाला आता हे कसं पठण करायचं हे समजलं असेल. एकाच बैठकीत करा. आता समजा मला 14 पाठ करायचे आहेत, आपण कसं करू शकतो? सुरुवातीचे पहिले 2-3 दिवस आपण 2-2 पाठ करू शकतो. नंतर सकाळी 1 करा, संध्याकाळी 1 करा, असंही चालतं. दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण खाऊन केलं तर चालतं का? आता जेवण करून म्हणजेच काही एकदम पोटभर मस्तपैकी जेवण करायचं आणि मग पारायणला बसायचं, असं करायचं नाही. कारण याचं कारण तुम्हाला सांगते, जेव्हा आपण पोटभर जेवण करतो तेव्हा आपल्याला ढेकर येतं, आळस येणं, झोप येणं या गोष्टी घडतातच. मग दुर्गा सप्तशती पारायण हा खूप मोठा दिव्य ग्रंथ आहे. मग ढेकर येणं किंवा झोप येणं ह्या गोष्टी घडणं चुकीचं आहे ना. म्हणून थोडंसं हलकं फुलकं खाऊन तुम्ही 10 वाजता नाश्ता केलात तर 15-20 मिनिटं ब्रेक घेऊन बाकीची कामे उरकून मग तुम्ही पाठाला सुरुवात करू शकता.
या पद्धतीनं समजलं असेल. आता समजा तुम्ही प्रेग्नेंट आहात, प्रेग्नेन्सीचा कोणताही महिना असेल तुम्ही पारायण करू शकता. समजा एखाद्याला आता 10 दिवसांच्या कालावधीमध्ये सुरुवातीचे 4 दिवस जर तुम्हाला अडचण आली, समजा 22 तारखेला तुमचा 3रा-4था दिवस असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुमचा मासिक धर्म समजा 24 तारखेला संपला, 25 तारखेला तुम्ही पाठाला सुरुवात करायची. मग जेवढे पाठ तुमचे होईल तेवढे तुम्ही करायचे. आता काय होतं ना, आपण किती नाही म्हटलं तरी मासिक धर्म येतो. मग अशा वेळेस काय होतं बघा, तुम्ही दसऱ्यानंतर जरी 3-4 दिवस एक्स्ट्रा गेले, म्हणजे दसऱ्यानंतर तुमचे एक्स्ट्रा 2-3 दिवस गेले तरीही चालतं, तुम्ही पारायण केलं तरी हरकत नाही. किंवा कोजागिरी पौर्णिमेपर्यंत जरी गेलं तरी काही हरकत नाही. कारण अडचण आली आहे, आता बाळ आहे, मग आजारपण आहे, दुखणं आहे, ते काही सांगून येत नाही. मग अशा वेळेस तुम्ही जर थोडंसं तुमचं राहिलं 3-4 पाठ, तरी तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत केलं तरी चालतं. म्हणजे बघा, पण तुम्ही पाठ करताना अखंड हा शब्द नाही वापरायचा. यथाकालीन म्हणजे 1-2 दिवस जरी तुमचं स्किप झालं मासिक धर्मामध्ये किंवा काही अडचण आली तर तुम्ही या पद्धतीने करू शकता. आता दुर्गा सप्तशती पाठ केल्यावर घरात काय नियम पाळायचे तर बघा, ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. ह्या गोष्टीचं अर्थात कडकडीत पालन करायचं आहे. त्याचबरोबर येतं ते कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. आता बऱ्याच लोकांचे उठता बसता उपवास असतात. पहिल्या दिवशी करतो, नंतर आपण अष्टमीला उपवास करतो. दुर्गा सप्तशती ग्रंथ पठण करत असताना तामसी पदार्थ वर्ज्य करायचे. बाकी भात वरण सगळं तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर महिला जर पाठ करणार असेल, मुलगी असेल, म्हणजे मुलगी जरी पाठ करणार असेल तर नक्कीच साडी घालून पाठ करावं. बांगड्या घालाव्या, लाल किंवा हिरव्या बांगड्या घालणं महत्त्वाचं आहे. कपाळी कुंकू लावणं महत्त्वाचं आहे. या पद्धतीने तुम्हाला पाठ करायचं आहे. दुर्गा सप्तशती पाठ ही आपण आई भवानीची सेवा करत असतो, ही चेष्टा नाही आहे. त्याचे काही नियम आहेत ज्याचं तुम्हाला पालन करणं महत्त्वाचं आहे. नियम म्हणजे हेच पाठ तुम्ही जेव्हा घटस्थापना केली आहे, म्हणजे जिथं तुम्ही घटस्थापना केली आहे, जिथं तुम्ही ग्रंथ पठण करणार आहे, तर अर्थात पूर्वेला नाही तर पश्चिमेला तुमचं तोंड असावं. या पद्धतीने तुम्हाला पाठ करायचं आहे. आता 14 पाठ करायचं असेल तर तुम्ही तुमचं जजमेंट घ्या की पहिल्या दिवशी 2 पाठ केले, समजा 1-2 दिवस तर म्हणजे पहिले 2-3 दिवस तर 6 पाठ होऊन जातात. 3 दिवसात 6 पाठ झाले, मग 4 दिवसात 8 पाठ होतील. मग उर्वरित जी पारायण आहे तर तुम्ही 1-1 दिवस करू शकता. आता ज्यांना 9 पारायण करायचं आहे की मला एवढं नाही होणार की मी 9 पारायण करू शकते, मग काय करायचं, रोज 1-1 तुम्ही पारायण करू शकता. रोज 1-1 पाठ तुम्ही करू शकता. 1-1 पाठ म्हणजे काय, सगळं रोज वाचायचं, तेव्हा तुमचे 9 पारायण होतील. ज्यांना 5 पारायण करायचं आहे तर मग त्या काय करायचं, आता घटस्थापने दिवशी काही अडचण आली आहे, नाही शक्य झालं तर मला दिवसभरात काम होते, मग तुम्ही दुसऱ्या दिवशी 1 पाठ करू शकता, तिसऱ्या दिवशी 1 पाठ करू शकता. थोडक्यात काही या पद्धतीने तुम्हाला 9-5 पारायण करायचं आहे. किंवा 9व्या माळीपर्यंत मला 5 पारायण करायचं आहे, मग ते कसे करायचे ते तुम्ही ठरवा. पण हो, एका दिवसात एका बैठकीत 1 पारायण झालं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आता काहीच करणं शक्य होत नाही, मग ताई आमच्यावर जबाबदारी आहेत, मी नोकरीला जाते, मग अशा वेळेस काय करू शकता, तर तुम्ही रोज 2-2 अध्याय ज्या पद्धतीने नित्यसेवा आपण करतो त्या पद्धतीने तुम्ही रोज 2-2 अध्याय पठण करू शकता. म्हणजेच काय, नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुमचं 1 पारायण होईल. आपल्याला असं वाटतं की नाही करण्यापेक्षा काहीतरी केलेलं चांगलं. जर माझ्या मागे खूप जबाबदारी आहे, मला कामामुळे सेवा करणं शक्यच होत नाही, पण मी 1 पारायण करू शकते, मग एक मनाला शांती लागते की नाही, माझ्याकडून काही नाही झालं तर देवीची एवढी तरी सेवा आपल्याकडनं होतीये. शेवटी करता करविता महाराज आहेत, देव आहे, आपण फक्त निमित्त मात्र असतो. मग काही करणं नाही शक्य झालं तर मी 1 पारायण करेल. आता हे पारायण कसं करायचं ते तुम्हाला सांगते, नीट ऐका. 1 पारायण म्हणजे काय, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी 2 अध्याय पठण करणार, दुसऱ्या दिवशी 2 अध्याय पठण करणार. म्हणजेच कसं, 22 तारखेला मी जर पहिला आणि दुसरा अध्याय पठण केला तर 23 तारखेला मी 3रा आणि 4था पठण करणार, 24 तारखेला मी 5वा आणि 6वा पठण करणार. असं रोज 2-2 क्रमशः, म्हणजे फक्त 2-2 अध्याय पठण करायचं. पहिल्या दिवशी 1 ते 2 अध्याय वाचणार, नंतर मी दुसऱ्या दिवशी 3 ते 4 अध्याय वाचणार, तिसऱ्या दिवशी 5 ते 6 अध्याय वाचणार. या पद्धतीने मी रोज 2-2 अध्याय पठण करणार. पण ते कसं करणार ते पण मी तुम्हाला सांगते. बघा, आता समजा माझ्याकडनं 1च पारायण होणार आहे, मला माहिती आहे की मी काय करणार, 22 तारखेला मी देव्या कवचने सुरुवात करणार. नंतर मी देव्या कवचन पठण करून झाल्यावर अर्गल स्तोत्र, किलक स्तोत्र, रात्री सुक्त हे म्हणून झाल्यानंतर पहिला आणि दुसरा अध्याय पठण करायचं. हे झालं माझं पहिल्या दिवशीची सेवा. दुसऱ्या दिवशी मी काय करणार, दुसऱ्या दिवशी मी जेव्हा पठण करणार तेव्हा मी काय करणार, तर तेव्हा परत देव्या कवचम, अर्गला स्तोत्र, रात्री सुक्त, किलक स्तोत्र आणि नंतर 3रा आणि 4था असं परत 3ऱ्या दिवशी मी कसं पठण करणार, देव्या कवच, अर्गल स्तोत्र, किलक स्तोत्र, रात्री सुक्त आणि 5वा आणि 6वा असे 2-2 अध्याय मी पठण करणार. आणि शेवटच्या दिवशी काय करायचंय, जेव्हा 1च अध्याय असतो 13वा अध्याय आणि 7व्या दिवशी, मग तेव्हा मी कसं करणार,
देव्या कवचम, अर्गल स्तोत्र, किलक स्तोत्र, रात्री सूक्त, परत 13वा अध्याय आणि 13वा अध्याय पठण करून झाल्यानंतर मग मी काय करणार तर तंत्रोक्त देवी सूक्त पठण करायचं, प्राधानिक रहस्य पठण करायचं, वैकृतिक रहस्य पठण करायचं, मूर्ती रहस्य पठण करायचं आणि मग देवाप्रधान क्षमापन स्तोत्र पठण करून जेव्हा हे पारायण होतं म्हणजे जेव्हा देवाप्रधान क्षमापन स्तोत्र पठण करणार तेव्हा आपलं हे पूर्ण पारायण पूर्ण होणार. म्हणजे जे एक पारायण तुम्ही करणार आहात ते पूर्ण होणार. कळालं? आता मी 14 पारायण करणार, 14 पाठ मी करणार आहे. आता 14 पाठ करत असताना सगळं रोज वाचायचं. म्हणजे देव्या कवचने सुरुवात केली तर मी क्षमापन स्तोत्र म्हणजे देव्याप्रधान क्षमापन स्तोत्रपर्यंत मी सगळं वाचणार. भले मी 14 पाठ करणार असेल तरी मला सगळं वाचायचं आहे. आता समजा मी सकाळी एक पाठ करणार, संध्याकाळी एक पाठ करणार, अशा वेळेस सुद्धा मी देव्या कवचने सुरुवात करणार आणि क्षमापन स्तोत्रने संपूर्ण करणार. म्हणजे देवाप्रधान क्षमापन स्तोत्रपर्यंत माझं वाचन झाल्यानंतर माझा एक पाठ होतो. तर परत म्हणजे संध्याकाळी जरी माझ्याकडनं पारायण करणं म्हणजे संध्याकाळी म्हणजे 10-11 नाही, 7 ते 8, 7:30 पर्यंत मला पठण करायचं आहे. जरी मला हे पठण करायचं असेल तरी सुद्धा मी देव्या कवचने सुरुवात करणार आणि त्याच्यानंतर मी देव्याप्रधान क्षमापन स्तोत्र यानंतरच थांबवणार. म्हणजेच काही दिवसातून 2 जरी तुम्ही पठण करणार असाल तरी सुद्धा तुम्हाला हे सगळं वाचायचंय. तुम्ही 5 पारायण करणार, तुम्ही 14 करा, 9 करा, कितीही तुम्हाला पारायण करायचं असेल तरीही तुम्हाला हे सगळं पूर्ण वाचायचं आहे. जोपर्यंत तुमचं पूर्ण वाचन होत नाही तोपर्यंत तुमचा पाठ म्हणजे देव्या कवचने सुरुवात केल्यापासून देवाप्रधान क्षमापन स्तोत्रपर्यंत तुमचं वाचन होत नाही तोपर्यंत तुमची ती सेवा पूर्ण धरली जात नाही. तोपर्यंत तुमचा तो पाठ पूर्ण होत नाही. फक्त 1 ते 13 अध्याय वाचून काही होत नाही. रात्री सूक्त, देव्या कवचम, अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र याची फलश्रुती खूप मोठी आहे आणि ह्याच कारणामुळे दुर्गा सप्तशती ग्रंथ हा खूप मोठा आहे. आणि नक्कीच मला माहिती आहे की माझ्या सगळ्या बहिणी भगिनी जास्तीत जास्त दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणार आहे आणि अर्थात सेवा सुद्धा करणार आहेत. मासिक धर्म आला चुकून माकून तर ते 4 दिवस थांबायचे. नंतर समजा 14 पारायणाचा संकल्प मी केला आहे, मला माहिती आहे की माझा मासिक धर्म येणार आहे, मग अशा वेळेस तो गॅप केला तरी चालतो. 4-5 दिवस तुम्ही थांबू शकता, नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. अगदी ते आपलं कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सुद्धा चालतं. मग ताई आमच्या घरात आम्ही 14 महिला आहे, मग तो सामूहिक पारायण झालं. सामूहिक पारायण तुम्ही करू शकता पण ते 14 दुर्गा सप्तशती पाठ नाही होत. म्हणजे 14 बायका येऊन जर तुम्ही करू शकता किंवा आता मी 14 पाठ मी कबूल केलंय मग माझी जाऊ एक वाचेल मी एक वाचेल असं अजिबात नाही. तुम्ही केलात ना, म्हणजे मी 14 पाठ करेल असं कबूल केलं ना तर मी माझ्याकडूनच 14 पाठ झाले पाहिजे. 14 पाठ सामूहिक सेवा आणि ही म्हणजे ज्यावेळी आपण 14 पाठ सामूहिक सेवा करतो त्याच्यामध्ये आपले बाकीचे जे आपले वैयक्तिक आहेत ते ऍड करायचे नाहीये किंवा वैयक्तिक मध्ये सामूहिक पाठ ऍड करायचे नाहीये. तर एवढं कळालं. नक्कीच तुम्ही छानपैकी 14 बायका बोलून 14 सामूहिक सेवा तुम्ही तुमच्या घरात करू शकता आणि एकाच दिवशी तुम्ही 14 पाठ सुद्धा करू शकता. ते सुद्धा तुम्हाला नवचंडीचं फळ मिळेल. आता बघा हवनयुक्त पारायण कसं करावं. बघा हवनयुक्त पारायण कसं करावं म्हणजे तुम्हाला सांगते, हवन करायचं असेल तर गौऱ्या घ्यावा आणि जर तो तुम्हाला 5 झाडांची मोडी भेटली तर ती घ्यावी. भरपूर अशी थोडासा म्हणजे भरपूर घ्यायचंय, थोडासा आग तयार करायचं म्हणजे तुम्ही भरपूर गौऱ्या घ्या आणि त्याच्यामध्ये ते गौऱ्या प्रज्वलित करावी आणि सगळं तुम्हाला मांडायचंय. आणि सगळं मांडून जेव्हा आपण स्वाहा केंद्रात जेव्हा हवनयुक्त पारायण करतो तेव्हा त्या पद्धतीने आपल्याला स्वाहाकार करायचंय. तर स्वाहाकार कशाचं करायचं तर ते तुम्हाला सांगते. तांदूळ घ्या, साखर घ्या आणि एकत्रित करायचे आणि स्वाहा इतकी उच्च कोटीची सेवा घडणार आहे. तर आपण हवन तर करणारच आहोत या नवरात्रीच्या कालावधीमध्ये. हवनयुक्त दुर्गा सप्तशती पारायण कसं करायचं किंवा सगळे पारायण नाही होत म्हणजे सगळे पारायण आपण हवनयुक्त करू शकत नाही तर शेवटच्या दिवशी तुम्ही हवनयुक्त दुर्गा सप्तशती पारायण करू शकता. म्हणजेच कसं करायचं, 14व्या दिवशी माझं आता समजा आज माझं 14वं पारायण आहे किंवा माझं 9वं पारायण आहे तर मी तेव्हा पण हवनयुक्त करू शकते. मग ते हवन कुठून सुरू करायचं बघा ते पण तुम्हाला सांगते. बघा देव्या कवचने आपल्याला हवन करायचं नाहीये, अर्गल्याला पण करायचं नाहीये, किलकला पण करायचं नाहीये, रात्री सुक्तला सुद्धा करायचं नाहीये. जेव्हा आपला पहिला अध्याय होतो ना तिथून बघा आता समजा अध्याय पहिला आहे ओम मार्कंडुवाच स्वाहा, नंतर सूर्यतने सावनी म्हणून बोलतो 8वा उत्पत्ती कथा, त्याची विस्तारे एक सांगतो स्वाहा. म्हणजेच काय
प्रत्येक ओवीनंतर स्वाहा करायचं. आपण जेव्हा स्वाहाकार करत असतो तेव्हा आई भवानी तिचं मुख उघडत असते, तिचं तोंड उघडत असते आणि तो प्रसाद म्हणून आपल्याला तिला तो स्वाहाकार करायचा असतो. नक्कीच आपण हवन करणार आहोत, पण ज्यांना इच्छा आहे ते रोज दुर्गा सप्तशती पारायण हवनात करू शकतात किंवा एकदा तरी ते करू शकतात. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. नक्कीच दुर्गा सप्तशती ग्रंथ हा खूप दिव्य आहे आणि महिलांचा तर अतिशय आवडतीचा विषय आहे. दुर्गा सप्तशती पारायण, गुरुचरित्र, स्वामीचरित्र हे खूप मस्त आहे. तुम्ही नक्कीच करा, अगदी दिव्य आहे. मी तुम्हाला सांगते ना, जोपर्यंत आपल्या घरात कुळदेवीची सेवा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपल्या अडचणी मार्गी लागत नाही. पण ज्या घरात, मी तुम्हाला सांगते, आता अर्थात आपण सांसारिक माणूस आहोत, अडचणी आपल्या काय कमी होत नाहीत, पण आपण नेहमी संकल्प करत असतो, आपल्या अडचणी आपल्या आईला सांगत असतो. तुम्ही पण तुमच्या अडचणी तुमच्या आईला सांगा, कुळदेवीला सांगा, तुम्ही महाराजांना सांगा, पण सेवा करा. या नवरात्री कालावधीमध्ये करा आणि मला सांगा की तुम्हाला काय अनुभव आला. दुर्गा सप्तशती अतिशय दिव्य आणि प्रभावी ग्रंथ आहे आणि नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्हाला कुठला ना कुठला संकेत आई भवानी देणारच आणि तुमच्या मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच प्रत्येक महिलेने दुर्गा सप्तशती पारायण करावं. बघा, जेवढे काही नियम होते तेवढे मी तुम्हाला सांगितले. काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करून विचारा, सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर आजच्यासाठी इतकंच. झालेले स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.